आपले या संस्थेचे संस्थापक आहे कर्नल भाई अण्णा याला मानाचा मुद्रा, तर त्यांच्या संस्थेत मी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मग त्यामुळे त्यांना मानाचा मुद्रा पाहिला प्रथम. आणि आपल्या या व्यासपीठाला जे अध्यक्ष ज्या लागलेले आहेत, हे अध्यक्ष मी ज्यावेळेस ह्या ठिकाणी बसत होतो त्या ठिकाणापासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांचं इतकं मोठं मोलाचं सहकार्य या शाळेसाठी. मला वाटतं वयाचे त्यांचे 52-53 वर्ष या शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी ते वापरले असतात असं मला तरी वाटतं. आता परमपूज्य साने गुरुजींचा एक गीत वाक्य होतं, मुलं हे देवाघरची फुलं असतात. हे जे मुलं जे आहेत देवाघरची फुलं असतात. आता या फुलांचा सुगंध, हे फुलं उमलले पाहिजे, फुलले पाहिजे. आणि या मुलांचा सुगंध हा त्यांच्या कुटुंबाला, आपल्या शाळेला, आपल्या देशाला मिळाला पाहिजे. तो सुगंध कोणत्या मार्गाने मिळेल तर प्रत्यक्ष पहिला मुलांनी अभ्यास करायचा, त्या निश्चित अभ्यास करायचा, नंतर सर्व लोकांचं सहकार्य करायचं आणि स्वतःच्या पालकाचं लक्ष आपल्या पाल्यावर असणं गरजेचं आहे. तर तो सुगंध आपल्या देशाला, कुटुंबाला, शाळेला तो सुगंध पोहोचतो. आणि काल वर्षी 10वीला 3 तुकड्या किती मुलं आहे वरती 11 10वीला बर. आता या चालू वर्षी 10वीला ज्या मुलाला 90% मार्क मिळेल, ती किती मुलं असू, किती विद्यार्थी असू, त्याला माझ्यातर्फे 500 रुपयाचे बक्षीस 15 ऑगस्ट 2026ला मुख्याध्यापकांकडे मी जमा करेन. आणि मुख्याध्यापक 15 ऑगस्ट 26ला तुम्हाला वाटप करतील. जितके विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा आपल्याला, जेणेकरून 90%च्या पुढे मार्क मिळाले पाहिजे आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. एवढे बोलून माझी भाषण संपवतो.